करताच व्यापारी महासंघ अशा धार्मिक कार्यात एक नंबरवर असतो ना। व्यापारी महासंघ हे व्यापार नाही तर जनतेची सेवा सुद्धा करणारा हे आमचं संघटना आहे। व्यापाऱ्याला जर खरंच चांगली व्यवस्था ऊर्जित व्यवस्था आणायची असेल तर ऑनलाईन खरेदी न करता उमरग्यातल्या व्यापाऱ्याकडूनच खरेदी करावं। अभिमान वाढतो। कशाबद्दल अभिमान वाटतो? आमचे व्यापारी ज्या वेळेस अडचण आली किंवा मदतीचा योग आला त्यावेळेस सर्व येऊन मदत करतात। व्यापारी महासंघाचा सर्वच सामाजिक कार्यामध्ये आमचा हिरिरीने भाग असतो। उमरगा शहरातील धार्मिक सोहळे, सामाजिक उपक्रम आणि नागरिकांच्या अडीअडचणीच्या काळात नेहमी पुढाकार घेणारा उमरगा व्यापारी महासंघ पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत पुढे आलाय। दुधनाळ येथे होणाऱ्या भव्य शिवमहापुराण कथा सोहळ्यासाठी महासंघाच्या वतीने तांदळाचा टेम्पो रवाना करण्यात आला। यावेळी स्थानिक व्यापारी सक्षम राहावेत यासाठी नागरिकांनी ऑनलाईन खरेदीपेक्षा स्थानिक बाजारपेठेला प्राधान्य द्यावे असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी NTVशी बोलताना केलंय। उमरगा तालुक्यातील दुधनाळ येथे 27 मे ते 2 जून दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथा सोहळ्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे। लाखो शिवभक्तांच्या भोजन व्यवस्थेसाठी उमरगा व्यापारी महासंघाच्या वतीने अन्नदान श्रेष्ठदान या भावनेतून तांदळाच्या बॅगांनी भरलेला टेम्पो रवाना करण्यात आला। यापूर्वी ग्रामदैवत श्री महादेव मंदिरात महाआरती करण्यात आली। त्यानंतर हर हर महादेवच्या जयघोषात वाहनाची पूजा करून टेम्पो दुधनाळकडे रवाना करण्यात आला। नेहमी करताच व्यापारी महासंघ अशा धार्मिक कार्यात एक नंबरवर असतो। नाथषष्ठीपासूनचा सगळ्यांना अनुभव आहे, कोणत्याही वेळेला मागे सरलेले नाहीत आणि एवढा मोठा योग आलाय तिथं थोडासा खारीचा वाटा आपल्या महासंघाचा आहे, यातच धन्यता आम्ही मानतो। लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहे सर या कथेला, या कार्यक्रमाला। होय, एक ऐतिहासिक पर्व ठरणार आहे। ही भूमी पावन होऊ लागली याचा सार्थ अभिमान आहे। व्यापारी महासंघ नुसताच व्यापार बघत नाहीये, स्वार्थ बघत नाहीये, तर प्रत्येक उमरग्यात जे मोठे कार्यक्रम झालेत त्यावेळेस व्यापाऱ्यांनी हिरिरीनं भाग घेऊन प्रत्येक कार्यक्रम यशस्वी केलेला आहे। उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर उमरग्यात नाथषष्ठी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की रोजचं 50,000 लोकांना अन्नदान होत होतं। त्यावेळेस सगळ्या व्यापाऱ्यांनी हिरिरीनं भाग घेऊन तो कार्यक्रम पार पाडलेला आहे। असे अनेक कार्यक्रम व्यापाऱ्यांनी पार पाडलेले आहेत। आणि दुसरी महत्त्वाची, कोरोना पिरियडमध्ये आपल्या तोतला साहेबांच्या प्रेरणेने आम्ही रोजचं 500 पाकिट पेशंटपर्यंत पोहोचवत होतो आणि त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचत होतो। हे सगळ्यात मोठं कार्य तोतला साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि व्यापारी महासंघाच्या सहकार्याने हे कार्यक्रम आम्ही पार पाडलेलो आहोत। ज्यावेळेस आरोग्य शिबिर भरले होते त्यावेळेस सुद्धा ते आरोग्य शिबिरामध्ये जेवढे काही पेशंट आले होते, डॉक्टर आले होते, कर्मचारी आले होते, इव्हन कलेक्टर सुद्धा आमचा ह्या भोजनाचा स्वाद घेतलेला आणि त्यांनी तारीफ केलेलं होतं। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, व्यापारी महासंघ हे व्यापार नाही तर जनतेची सेवा सुद्धा करणारा हे आमचं संघटना आहे। मग आजच्या काळामध्ये जे लोक ऑनलाईनच्या मागे लागलेले आहेत, दुकानामध्ये नाही तर ऑनलाईन खरेदी करू लागल्यात, मग लोकांना काय संदेश देऊ इच्छिता का? खरं तर सांगतो, प्रत्येक वेळेस व्यापाऱ्याकडनंच म्हणजे हे सहकार्य केलं जात आहे, बाकीचे कुठले सहकार्य करत नाहीत। तरी माझं काय म्हणणं आहे की व्यापाऱ्याला जर खरंच चांगली व्यवस्था ऊर्जित व्यवस्था आणायची असेल तर ऑनलाईन खरेदी न करता उमरग्यातल्या व्यापाऱ्याकडूनच खरेदी करावं, एवढी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे। यावेळी व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सिद्धरामप्पा चिंचोळे, सल्लागार ॲडव्होकेट प्रवीणचंद्र तोतला, अध्यक्ष रणधीर पवार, कार्याध्यक्ष नितीन होळे, सचिव शिवप्रसाद लड्डा, विजय केशव शेट्टी, मनीष सोनी, महेश पाटील, रणजित बिराजदार, राज काबरा, सिद्धेश्वर दामशेट्टी, राम बोधे यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते। एकदम आनंद वाटतोय। मी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रणधीर भाऊ आणि सिद्धरामप्पा चिंचोळे, नितीन होळे आणि व्यापारी संघटनेच्या सदस्यांना सगळं आवाहन केलं होतं की आपल्याला अन्नदान करायचं आहे। त्वरित मला त्यांनी प्रतिसाद दिला आहे
आणि दुधनाळ येथे जे मोठी शिवपुराण कथा होत आहे, सर्वात मोठी कथा आहे. 4.5 ते 5 लाख भाविक येणार आहेत. तरी सर्व उमरगातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती. व्यापारी असल्याचा अभिमान नका ठिकाणी एकदम अभिमान वाटतो. कशाबद्दल अभिमान वाटतो? आमचे व्यापारी ज्या वेळेस अडचण आली किंवा मदतीचा योग आला त्यावेळेस सर्व येऊन मदत करतात. त्याचा मला आनंद वाटतो. म्हणजे हा जो उपक्रम आहे, लहान मोठ्या उपक्रमामध्ये व्यापाऱ्यांचा जो सक्रिय सहभाग असतो. आता सिद्धरामप्पा चिंचोळे आमच्या मार्गदर्शकांनी सांगितल्याप्रमाणे व्यापारी महासंघाचा सर्वच सामाजिक कार्यामध्ये आमचा हिरिरीनं भाग असतो. आताच परवा आता आपले हा जो कथा होणार आहे त्याच्यासाठी 2-2.5 लाख भाविक तिथे येणार आहेत. 7 दिवसाची ती कथा चालणार आहे. त्यामध्ये 2-2.5 लाख भाविक हे प्रसादाचा लाभ घेणार आहेत. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही सर्व व्यापारी महासंघाच्या वतीनं असं एक ठरवलं की बाबा आपण त्यांना एक ट्रक तांदूळ आपण त्यांना भेट स्वरूपात देऊया. आणि सर्व त्या व्यापाऱ्याच्या आव्हानाला सर्व व्यापारी बांधवांनी सहकार्य केले त्याबद्दल त्याही सर्व व्यापाऱ्यांचे मी व्यापारी महासंघाच्या वतीनं आभार मानतो. तसंच आमच्या सदन गणेश मंदिराच्या मार्फत पण असेच आम्ही दरवर्षी अन्नदानाचा कार्यक्रम पार पाडत असतो. व्यापारी महासंघाचं गणेश मंडळ असलेलं शिवाजी चौकातलं तोही गणेश मंदिर दरवर्षी विविध गणेशोत्सवाच्या वेळेस अन्नदानाचा कार्यक्रम राबवतो. असं आम्हाला हा आप्पाच्या मार्गदर्शनामुळे, तोतला साहेबांच्या मार्गदर्शनामुळे हे सतत हे सवय आहे की बा अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. म्हणून आम्ही याच्यामध्ये हिरिरीनं हा सर्वांनी भाग घेतला. दरम्यान NTVशी बोलताना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शहरातील लहान मोठे धार्मिक सोहळे, सामाजिक कार्यक्रम तसेच नागरिकांच्या अडीअडचणीच्या काळात व्यापारी महासंघ नेहमी पुढाकार घेत असतो. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाईन खरेदीकडे वळण्याऐवजी स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करावी. स्थानिक व्यापारी टिकले आणि सक्षम राहिले तरच अशा सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांना अधिक बळ मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले. उमरगा व्यापारी महासंघाच्या या सामाजिक आणि दानशूर भूमिकेचे शहरासह परिसरात कौतुक होत आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.